सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उपनगरला झालेल्या घरफोडीत सोन्या चांदीचे व दागिने रोख रक्कम चोरी केल्याची घटना समोर आली आहे। आज दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इच्छामणी मंदिर जवळ असलेल्या महारुद्र कॉलनी या ठिकाणी गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय। मनोज आनंद पाचोरकर हे इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये कामाला असून गुरुवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान इंदोर येथील चुलते सुरेश गणपतराव पाचोरकर मयत झाल्याने घरातील सर्वजण नाशिक येथून इंदोर येथे अंत्यविधीला गेले होते। इंदूरला जाण्यापूर्वी घराला व्यवस्थित कुलूप लावून कुलपाची चावी घरासमोर राहणारे सुमित शंकर पुंट यांच्याकडे मंदिराच्या दिवाबत्ती करण्यासाठी देऊन गेले होते। 12 डिसेंबर रोजी सुमित शंकर पुंट यांचा सकाळी फोन आला की तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे, घरात चोरी झाली आहे। मनोज पाचोरकर इंदोरवरून लगेचच निघाले आणि नाशिकला घरी रात्री 12:30 वाजता पोहोचले आणि तेव्हा त्यांना घराचा दरवाजा हा अर्धा उघडलेला दिसला व आत प्रवेश करून किचनचे ग्रिल तुटलेले दिसले। मनोज यांनी घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉकरही तोडलेले दिसले। कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाही व दुसऱ्या बेडरूम मधील लाकडी कपाटातील दोन्ही ड्रॉवर उघडलेले दिसले, त्यात ठेवलेले रोख रक्कम दिसली नाही। तेव्हा त्यांना खात्री झाली की घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा अंदाजे 5 ते 7 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले। घरफोडीची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मनोज पाचोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। मी मनोज अनंत पाचोरकर। आमच्या इथे आम्ही आमच्या चुलत्यांची अंत्यविधीला गेलो होतो इंदोरला। त्यावेळेस 4 वाजता आम्ही इथून दुपारी निघालो गुरुवारी 11 तारखेला व त्याच रात्री इथे घरफोडी झाली आमच्या इथे व ग्रिल कापून चोर मध्ये शिरले व जे काही दागिन्यावर कॅश होती ते सगळी त्यांनी लंपास केली आणि मागच्या दरवाजाने ते आतून उघडून फरार झाले। तरी पोलीस यांनी लवकरात लवकर त्याचा तपास लावावा ही त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवतो। साधारण 5-7 लाखापर्यंत नुकसान झालं।